साताऱ्यामध्ये 6,000 कोटींचा ड्रग्ज पकडला आहे. केंद्रीय यंत्रणांना कारवाई करावी लागते इथे. आणि सातारा हे ठिकाण मागे आपण बरेचसे गप्पेस्फोट पण केले होते. साताऱ्यात अशीच कारवाई झाली. साताऱ्यामध्येच हे ड्रग्ज का सापडत आहे हा प्रश्न वारंवार उपस्थित झाला. आज आमच्या उपनेत्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी पण तो प्रश्न उपस्थित केलेला आहे. साताऱ्यामध्ये शेकडो कोटीचं, हजारो कोटीचं ड्रग्ज सातत्यानं सापडत आहे आणि महाराष्ट्राच्या निवडणुकामध्ये ड्रग्जचा पैसा खेळवला जातो. आता याचे सूत्रधार कोण साताऱ्यातले हे तुम्ही शोधलं पाहिजे. हे पोलिसांनी शोधलं पाहिजे. मुंबईचे पोलीस जातात आणि पहिली कारवाई करतात. गुजरातचे पोलीस येतात आणि दुसरी कारवाई करतात. बरोबर आहे. सातारचे पोलीस जे आहेत, सातारचं पोलीस दल जे आहे ते काय झोपा काढतंय का? एक कारखाना पकडला, काही भूमिगत कारखाने चालू आहेत का जमिनीखाली? किंवा कोणाच्या शासकीय व्यक्तीच्या घरातून काय कारभार चाललाय का? शेतावरून काय कारभार चाललाय का? ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा पैसा येतोय हा अंमली पदार्थाच्या व्यापारातला पैसा आहे. त्याशिवाय इतक्या प्रचंड प्रमाणात पैशाचा वापर होऊ शकत नाही. आणि या पैशाचे, अंमली पदार्थाच्या पैशाचे सूत्रधार कोण हे देवेंद्र फडणवीस यांनी शोधायला पाहिजे.